आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी. विधान परिषद शिक्षक आमदार निवडणूक 2024 मध्ये बोगस शिक्षकाची नोंदणी झाल्याचे निष्पन्न. याबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नाशिक यांचे सदर शिक्षकवरती कारवाई आदेश. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तर्फे विधान परिषद शिक्षक निवडणूक मध्ये बोगस मतदार शिक्षकांचा घोटाळा उघड करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील रवळगाव रामशेज येथील रामशेज शैक्षणिक संस्था येथील प्राथमिक शिक्षक असताना माध्यमिक शिक्षक दाखवून विधान परिषद शिक्षक आमदार निवडणूकमध्ये मतदार यादीत नावे नोंदवून मतदान करण्यात आले. याबाबत तेथील माध्यमिक मुख्याध्यापक श्री सोनवणे यांनी 7 प्राथमिक शिक्षक यांना प्राथमिक माध्यमिक शिक्षक प्रमाणित करून मतदार यादीत नावे नोंदवली. सदर नावे खालीलप्रमाणे: अनुदानित आश्रम शाळा रवळगाव येथील सर्व प्राथमिक शिक्षक नावे खालीलप्रमाणे: लोकेश यादवराव पाटील, हेमलता माधव आवारे, सुधाकर नागोराव भंगारे, विजय दावलराव पवार, लता रोहिदास पाटील, दीपाली अर्जुन वाघ, वैशाली मधुकर वाघ. वरील सर्व प्राथमिक शिक्षक असताना माध्यमिक शिक्षक दाखवून निवडणूक आयोगाची दिशाभूल केली. याचा पाठपुरावा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र युवा प्रदेश अध्यक्ष इंजिनियर गणेश भाऊ गवळी यांनी सातत्याने पाठपुरावा करून माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी या संदर्भात सखोल चौकशी करून यामध्ये दोषी असलेले सर्व शिक्षकांवरती प्रशासकीय कारवाई करावी, यासाठी माननीय अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक यांना व तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांना पत्र काढले आहे. तरी वरील प्रमाणे प्रशासकीय कारवाई तसेच फौजदारी गुन्हा दाखल करावा, यासाठी दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे की भारतीय निवडणूक आयोगाची दिशाभूल करून एक प्रकारे लोकशाहीची हत्या या शाळेतील शिक्षकांनी केली आहे. तरी सदर सर्व शिक्षकांवरती फौजदारी खटला दाखल करून तात्काळ अटक करावी. त्याचबरोबर सदर निवडणूकमध्ये जवळपास 10,000 नावे बोगस नावे दाखल केली आहेत. याबाबत मी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तर्फे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब व मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी राजीव कुमार साहेब यांना विनंती करतो की ह्या घोटाळ्याची व्याप्ती खूप मोठी असून याबाबत SIT स्थापन करून नाशिक मतदारसंघातील सर्व शैक्षणिक संस्था चौकशी करून सर्व दोषी शिक्षकांवरती कारवाई करावी. अन्यथा 16 जानेवारी 2025 पासून बेमुदत आमरण उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक समोर आंदोलन करण्यात येईल, याची दक्षता प्रशासनास घ्यावी. मी इंजिनियर गणेश भाऊ गवळी, महाराष्ट्र युवा प्रदेशाध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद. आज मी एक मोठा घोटाळा बाहेर काढलेला आहे. याबाबत मी सखोल माहिती तुम्हास देण्यास आलेलो आहे. आज विधान परिषद निवडणूक 2024 नाशिक येथील जी निवडणूक पार पडली, यामध्ये रामशेज शैक्षणिक संस्था येथील प्राथमिक शिक्षक असताना त्यांची अर्हता माध्यमिक नसताना यांनी माध्यमिक शिक्षक दाखवून येथील मुख्याध्यापक श्री सोनवणे सर यांनी माध्यमिक यांना शिक्षक म्हणून प्रमाणित करून यांनी बोगस नावे मतदार यादीत चढवून यांनी मतदान केले. याबाबत जेव्हा संघटनेस माहिती पडले, याबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी मान्य जलज शर्मा साहेब यांना आम्ही निवेदन देऊन यांची सखोल चौकशी व्हावी. ह्या सखोल चौकशीमध्ये असे निष्पन्न झाले की सदर शिक्षक प्राथमिक शिक्षक आहेत, हे माध्यमिक शिक्षक नसून यांनी भारतीय निवडणूक आयोग व महाराष्ट्र निवडणूक आयोगाची एक दिशाभूल केलेली ही लोकशाहीची कुठेतरी हत्या असून याबाबत चौकशी समितीमध्ये निष्पन्न झाले की यांनी निवडणूक आयोगाची हत्या केलेली आहे आणि निवडणूक आयोगाचं यांनी घोर फसवणूक केलेली आहे. याबाबत यांनी माननीय जलज शर्मा साहेब जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी याबाबत प्रशासकीय कारवाई करण्याचा प्रमाणित केलेला आहे. याचा आदेश संघटनेस पण प्राप्त झालेला आहे. यानुसार आज मी तुमच्यासमोर खुलासा करतो की ही प्रशासकीय कारवाई ही योग्य नसून यांच्यावर फौजदारी खटला दाखल करावा व यांच्यावर तात्काळ यांना अटक करून यांच्यावर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे. यासाठी आम्ही 16 तारखेपासून स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.